The famous Rameshwar Utsav of Chorla will be celebrated on January 29th, with devotees expected to come in large numbers to take part in the traditional annual festivities. गणपत विठोबा गावकर, गावाचे नाव चोरला. तर ह्या गावात पहिलं रामेश्वर म्हणजे दिसलो आमकां, म्हणजे पूर्वजांक दिसलो, म्हणजे कसो पद्धती दिसलो. पहिली वय जंगल असला सगळा. रामेश्वर असलं, ह्या मंदिर असला, तू सगळ्या परिसरात मोठं जंगल असला. आणि त्या जंगलात एक गावकऱ्याची गाय आमच्या पूर्वी जाणट्याची, ती गाय येऊन थंय लिंग असला ना, तो उभी रावन ती दूध सोडीत. म्हणजे एक दिवस त्या मालकाक काहीतरी संशय येलो, ही गाय जाता खंय रातची, परत असली तशी येऊन आपल्या जाग्यार रावता, अशी त्या मालकाक संशय येलो. एक दिवस तो मालक ते गायचे पालतीर रावलो बघल्या. रातची 12 सुमारे ती गाय सरळ आपल्या गोट्यातून सुटली. ती हुंय येली. जंगल असलं तेन्ना, मंदिर बिंदीर काही एक नसला. ते जंगलात येऊन गाय ती पिंडीत समोर रावली उभी अशी, आणि तूच खळाखळ सोड लागला. ह्या त्या मालकान बघल्यान गायच्या. आणि उजवाडल्यानंतर गावात त्यांनी लोकांक आजूबाजू सगळ्याक बोलवून हाडल्यान, हूंय बाबा अशी अशी आपली गाय येऊन दूध सोडता, त्यांना काय हूंय प्रकार आहात ते बघूया म्हणून. म्हणजे गावकरी सगळे जमा झाले, येयले. त्याच्यानंतर त्यांच्यानी खोदाई केल्यान, पिकास बी हाडल्यानी, फावडे हाडल्यानी, आणि खोदाई केल्याबरोबर थंय लिंग तांकां मेळ्ळें. त्या लिंगार पहिली अशी खोच सुद्धा बरी माणसाक जखम जाता आणि खोच पडतना, तशी पहिली लिंगार अशी ताळीर खोच सुद्धा असली, ती आम्ही बघली. आणि आता आम्ही देवाच्या ह्या गावकऱ्याच्या वतीन आम्ही पुजारी म्हणून असतो. भट जे असता तो वेगळो, पण आम्ही असतो कायमचे. ती आम्ही प्रत्यक्ष बघलो की ती आता गोल आकार झालो. ती ह्या खोच असली ना, ती भरली सगळी. अशे पद्धतीन ह्या भगवंताचो ह्या हूंय स्थान ह्या उगम झाला आणि प्रसिद्धी झाली. त्याच्यानंतर आम्ही गावकऱ्यांनी पूर्वी आमकां काय माहिती, त्या टायमाच्या आम्ही ना, म्हणजे शिवाजी महाराजाच्या टायमाच्या अगोदर काय हे कारकिर्दीक ह्या घडलेला असा, आजकालच्या हेतून न्हय घडलेला. मग त्याच्यानंतर ही आमची जात्रा उत्सव ह्यो म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी ठरलो. द्वादश, त्रयोदश, चतुर्दशी आणि पौर्णिमेच्या दिवशी. मग काही कालानंतर आम्ही नाटकी हे दशावतरी आमकां त्या ह्याका गावनं ना तारखेक, म्हणजे मुहूर्त आम्ही एक तिथी ठरयली. ते तिथीक गावनं ना ते द्वादशी काढले. तर जात्रा ठरवल्यानंतर ती जात्रा उत्सव मोठो आजूबाजूच्या परिसरातील लोक सगळे भाविक भरपूर येतात आणि दर्शन घेतात. त्याच्यानंतर रामेश्वराची ह्या असा म्होरा म्हणून ह्याचा केला असा. तर म्होरा केल्यानंतर तर आम्ही पालखेत ते बसून गावकऱ्याच्या वतीन सगळे गावकरी मिरवणूक काढून दिंडी वगैरे करू हूंय परत येतो देवळाकडे. त्याच्यानंतर भजन, बाहेरच्या गावच्या आजूबाजूचे भाविक येतात, त्यांचे भजनाचे असतात, ते भजनात बसतात, कोण दर्शन घेतात. असे बावडे भाविक सुद्धा भरपूर ह्या देवस्थानात भाविकांनो, ह्या परिसरातल्या प्रत्येक भाविकांनो देवाक आपलं काहीतरी फूल ना फुलाची पाकळी होऊन त्यांनी अर्पण केलं असं देवाकडे. माझे नाव उमेश माझे, हांव ह्या गावाचो रहिवासी आसा. आणि ह्या गावाची येता ते 29 तारखेक जानेवारीचे जात्रा आसा. तरी ह्या देवाची प्रसिद्ध जात्रा अशी आसा आणि सगळ्यांनी भाविकांनी हे जात्रेक येवन हे जात्रेचो एक लाभ आमचो सगळ्या देवाचो घेवपाचो आणि ह्या देवाच्या चरणा कडेन येवन सगळ्यांक एक देवाचो आशिर्वाद मेळटा. ह्या देवाक भरपूरतल्या भरपूर एक प्रसिद्ध देवस्थान हे चोरल्याचें आसा. आणि हे 29 तारखेक सकाळी आमचे अभिषेक आसतालो, महाअभिषेक आसता देवाचो, आणि मागीर पुजा आसता. आणि मागीर सांजचे 4 ते 4:30 दरम्यान पालखी निघता, हांगाच्यान आमच्या मंदिरासून भायर निघता. फूल गांवासून आमची मिरवणूक आसता देवाची, आणि ती हांगा पावता पावता आमचे स जाता. आणि स जाल्या उपरांत मागीर ओटीचो प्रोग्राम आसता, जी आमची गांवांतली महिला आसता आणि भायली आमच्यो भयणी आसता. आणि ह्या सगळ्या गांवाची खेडेगांवांतली लोकां सगळीं जमा जावन ते ओटीचो प्रोग्राम चालू आसता आसता म्हणजे रात्री 10 ते 10:30 वाजता जाता. नंतर आमचे भजनाचो प्रोग्राम चालू आसता. भजनाचो प्रोग्राम चालू जातकच मागीर तो 2 वरांचो 2-2.5 वरांचो भजनाचो प्रोग्राम आसता. त्याच्यानंतर आमचे दशावतारी नाटक हांगा चालू जाता, तो आमच्या सकाळपर्यंत चालू जाता. आणि हांव एक विनंती करता आमचे सगळे खेडेगांवांतल्या लोकांनी आणि महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवाच्या लोकांनी हांव एक विनंती करता
सगळ्या लोकांनी हे जात्रेचो येवन लाभ घेवपाचो आनी सगळ्या देवा कडेन कितें आहा ते आपले मांडपाचे एक जागृत देवस्थान अशें आसा आनी सगळे देवान अजून पर्यंत कोणी मागलेले अशे सगळ्याक ऑलरेडी दाद दिल्लेले आसा ती म्हाजीच हांव फॅक्ट सांगता. म्हाका 6 वर्सां भुरगें नासलें आनी हांव असो देवळा कडेन येयलो आनी एक देवा कडेन म्हटलें कितें म्हाका भुरगें ना आनी पयले भुरगें म्हाका सोमारा जालें. त्या देवाच्या दिसांत सोमारा जालें आनी त्या पासून हांव ह्या देवाची सेवा म्हाका 13 वर्सां जालीं म्हाज्या चेड्याक हांव ही सेवा करता आसता देवाची. सोमारची हर सोमार येता आनी हांव देवाचो रातचो 12 हांव हांगासून भायर सरता परतो आनी हांव होंडा रावता. होंडा सारकें हांव रावता थंय. पूण म्हाजें हांगा मूळ घर आसा. म्हाज्या गांवकार मंडळीचो हांव सगळ्यांचो आशिर्वाद आना अजून 9 वर्सां हांव कंटिन्यू करता. इतलो देवाचो आशिर्वाद आसा हांगा आनी हांव म्हाजे भाशेन करूं.